चला जाणून घेऊयात 4K एडिटिंग कशी करायची। 4K व्हिडिओ एडिटिंगसाठी हाय रेझोल्यूशन फुटेज सहज आणि तत्परतेने हाताळण्यासाठी चांगला पीसी कॉन्फिगरेशन आवश्यक आहे। त्यात मदरबोर्डला एक चांगला CPU, चांगला GPU आणि एक हाय स्पीड रॅम, त्याचबरोबर एक NVMe ची SSD आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रोसेसर म्हणजेच CPU बद्दल जर बोलायचं झालं तर इंटेल कोरचा 12व्या जनरेशनचा किंवा अपडेटवाला CPU, रायझॉन 9 वाला पण CPU तुम्ही वापरू शकता। रॅम म्हणजेच मेमरी बद्दल जर बोलायचं झालं तर किमान 32 GB आणि जास्तीत जास्त 64 GB च्या रॅमची आवश्यकता लागेल। कारण की 4K एडिटिंग रॅम वापरते, विशेषतः इफेक्ट, ट्रान्झॅक्शन आणि एखाद्या व्हिडिओला स्ट्रीम करण्यासाठी ते आवश्यक लागते। ग्राफिक्स बद्दल जर बोलायचं झालं तर Nvidia GeForce RTX 3060 चा किंवा त्यापेक्षा जास्त किंवा AMD Radeon RX 6800 किंवा त्याहूनही अधिक पॉवरफुल रेटिंग वाला GPU म्हणजेच ग्राफिक्स कार्ड लागेल। हार्ड डिस्कच्या बाबतीत बोलायचं झालं तर OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम साठी एक 2 TB ची NVMe SSD, दुसरी जी रॉ फुटेज आणि प्रोजेक्ट साठी 4 TB ची NVMe SSD। NVMe SSD ही जलद गतीने काम करते। तसंच पॉवर सप्लाय बद्दल जर बोलायचं झालं तर 650 वॅटचा आणि 850 वॅटचा किंवा 800 पेक्षा जास्त प्रमाणे चांगल्या प्रतीचा पॉवर सप्लाय याला लागेल। तर 4K एडिटिंग साठी इथे 4K चा प्रीसेट दिलेला आहे। तुम्हाला जर 4K एडिटिंग करायची आहे तर इथं 25 फ्रेम रेट, 50 फ्रेम रेट, 30 फ्रेम रेट आणि 60 फ्रेम रेट असे वेगळे प्रीसेट सुद्धा दिलेले आहेत। तर मला आता इथं 4K एडिटिंग करायची आहे 25 फ्रेम मध्ये। तर मी 25 फ्रेमला सिलेक्ट करतो आणि इथे खाली नाव देतो 4K एडिटिंग। मी आता इथे 4K एडिटिंग करतोय 25 फ्रेम मध्ये। तर इथं 25 फ्रेमला सिलेक्ट केला आणि इथे खाली नाव देतोय 4K एडिटिंग आणि ओके वर क्लिक करतोय। ओके क्लिक केल्यानंतर मी इथे बिन मध्ये क्लिक करतो आणि इथे बिन मध्ये मी माझ्या 4K क्लिप ज्या आहे त्या इम्पोर्ट करतो। मी इम्पोर्ट फोल्डर मध्ये गेलो आणि मी माझे 4K फुटेज निवडले। म्हणजे मी माझे 4K फोल्डर इथे ठेवले होते, मी माझे एंगेजमेंट फुटेज निवडले। आता नवीन स्मार्ट कट प्रो मध्ये तुम्हाला सोनी, निकॉन, कॅनॉन, ड्रोन आणि रॉ फुटेज यासारखे सर्व नवीन फाईल फॉर्मॅट साठी सपोर्ट मिळतो। वेगवेगळ्या फ्रेम रेट फाईल फॉर्मॅट मधील क्लिप्स देखील सपोर्ट करतात। म्हणून मी इथे क्लिप इम्पोर्ट केली आहे। तर मला ही क्लिप तपासायची आहे म्हणून मी इथे प्रॉपर्टी मध्ये जातो। प्रॉपर्टी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की व्हिडिओ मध्ये 4K बिटरेट, सेल्स, रिझोल्यूशन आणि फ्रेम रेट आहे। तर आता मला 4K 25 फ्रेम एडिटिंग करायची आहे म्हणून 4K एडिटिंग करण्यासाठी मी एक प्रीसेट घेतला आणि मी येथे क्लिपचा एक सिलेक्शन घेतला आणि सिलेक्शन केल्यानंतर मी ते फक्त टाइमलाईन वर ड्रॅग केलं आणि ड्रॉप केलं। ड्रॅग अँड ड्रॉप केल्यानंतर मला ते एडिटिंग करायचे आहे। तुम्ही येथे बघू शकता की टाइमलाईन रिअल टाइम मध्ये खूप सहजतेने प्ले होत आहे आणि मला त्यात काही एडिट करायचे आहे, जसे की मला ऑटो ट्रान्झॅक्शन वापरायचे आहे। तर मी इथे क्लिप निवडल्या आणि येथे मी ऑटो ट्रान्झॅक्शन वापरले। ऑटो ट्रान्झॅक्शन नंतर मी काहीतरी प्ले केले म्हणजे तुम्हाला दिसेल की तुम्ही 4K एडिटिंग अगदी सहज एडिट करू शकता। म्हणजे तुम्हाला दिसेल की तुम्ही 4K अगदी सहजपणे एडिट करू शकता। याचा अर्थ ते अनेक नवीन फाईल फॉर्मॅट्स, ड्रोन इत्यादी सपोर्ट करतं आणि तुम्ही ते सहजपणे एडिट देखील करू शकता। तर आता हे 4K एडिट केल्यानंतर मला ते एक्सपोर्ट करायचे आहे। मला ते माझ्या क्लायंटला 4K मध्ये डिलिव्हर करायचं आहे। यासाठी तुम्हाला फाईलवर जावे लागेल, एक्सपोर्टवर जावे लागेल। एक्सपोर्टवर गेल्यानंतर तुम्हाला 4K साठी उजवीकडे एक प्रीसेट दिला जातो। तुम्ही 4K वर क्लिक करताच 4K प्रीसेट डिफॉल्ट नुसार टीव्ही वर सेट होईल। जर तुम्हाला या प्रीसेट मध्ये काहीही बदल करायचे किंवा सुधारायचे असेल तर तुम्ही चेंज वर क्लिक करू शकता आणि तुमच्या गरजेनुसार प्रीसेट व्हॅल्यूज आणि बीट रेट चेंज करू शकता। जर तुम्हाला फॉर्मॅट बदलायचा असेल तर मी येथून फॉर्मॅट वर जाईन, H264 आणि येथे विविध प्रकारचे YouTube प्रीसेट आहेत। मी तुम्हाला एडिटिंग दरम्यान प्रीसेट बद्दल सांगितल्याप्रमाणे एडिटिंग दरम्यान मी 25 फ्रेम घेतल्या। जर मी 50 घेतल्या असत्या तर माझ्याकडे येथे वापरण्यासाठी 50 प्रीसेट तयार असतील। जर मला 50 फ्रेम रेट घ्यायचा असता तर मी 50 फ्रेम निवडला असता। तर माझा फ्रेम प्रीसेट येथे तयार आहे। मी आता 4K चा 25 फ्रेम एडिट केला आहे। मी येथे जाऊन 25 फ्रेम प्रीसेट निवडला। मला बीट रेट बदलायचा आहे, मी ते बदलले। मी ओके वर क्लिक केले आणि मी त्याला 4K एडिट असे नाव दिले आणि ओके वर क्लिक केले। ओके वर क्लिक केल्यानंतर माझा 4K एक्सपोर्ट सुरू झाला। अशा प्रकारे तुम्ही ड्रोन, निकॉन, कॅनॉन यासारख्या वेगवेगळ्या फाईल्स फॉर्मॅट मध्ये आणि वेगवेगळे बीट रेट आणि फ्रेम रेट 4K मध्ये एडिट करू शकता। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।